हालेलुया, 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 हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमेश्वर आमचा बाप आहे. आणि जर परमेश्वर आमचा बाप आहे तर मग तो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे ना? आहे का? बाप असेल तर महत्वाचा आहे, परंतु बाप आहे का हे आपल्याला ठरवायचं आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय आहे? मी विश्वास ठेवलो पाहिजे, मी ओळखलो पाहिजे. ब्रदरनं काय सांगितलं? मी बापाला ओळखतो आणि बाप मला ओळखते. अरे वा, हे दोन्ही एक दुसऱ्याला ओळखले तर आमचं काम झालं. ओळखलं पाहिजे, देव मला ओळखला पाहिजे का मी त्याचा लेकरू होय म्हणून, आणि मी देवाला ओळखलं पाहिजे का तो माझा बाप आहे म्हणून. म्हणजे हे बापाचं नातं एक फार घनिष्ठ नातं आहे. जेव्हा मी खरोखर ओळखतो तेव्हा मी काय करतो? मी खरोखर ओळखतो तर माझा बाप, तो माझा बाप होय, मग त्याची आज्ञा मी मोडणार नाही. मग आम्ही देवावर विश्वास ठेवून पुष्कळ दिवस झाले तरी परंतु देवाकडे वळत नाही किंवा त्याची प्रार्थना जात नाही. याचा अर्थ काय? मग आम्ही फक्त म्हणतो तोंडानं. आपण कसं ओळखलं पाहिजे? अंतःकरणानं ओळखलं पाहिजे. आपण देवाला माझा बाप म्हणून अंतःकरणाने ओळखलं तर मी कधी त्याच्या विरोधात जाणार नाही, मी त्याच्या कधी इच्छेच्या विरोधात जाणार नाही. आणि मग देव सुद्धा मला जाणला पाहिजे की हा माझा खरोखर मुलगा, खरा मुलगा आहे, हा खरा माझी आज्ञा पाळणार आहे, असं देव म्हणला पाहिजे. आपण देवाला समजावून दिलं पाहिजे किंवा की खात्री दिलं पाहिजे का खरोखर मी देवाचा मुलगा, मी देवाचा मुलगा आहो. आपण म्हणतो तोंडानं कधी काय, अरे मी मस्त विश्वास करतो है ना, मी देवावर विश्वास ठेवतो. हे तोंड बोलते नाही का? अंतःकरण बोलते का? अंतःकरण जर म्हणत असं तर मला तोंडानं बोलायची गरज पडणार नाही. आपल्याला दिसूनच येते, आपल्याला दिसूनच येते हा काय करते, कशी प्रार्थना करते, कधी प्रार्थना करते, कोणते कोणते महत्वाचे दिवस आहेत, कसं जाणते, हे सर्व त्याला माहीत असते. म्हणून आपण काय केलं पाहिजे? हे खात्री करून घ्यायचं का देव माझा बाप आहे आणि त्याच्या विश्वासामध्ये मी राहतो, त्याच्या विश्वासाच्या बाहेर जात नाही, आणि मी त्याचं लेकरू आहो हे मी माझ्या आचरणाने, विश्वासाने, भक्तीने मी दाखवून दिलं पाहिजे. आणि म्हणून आपण देवाची इच्छा पूर्ण केलं पाहिजे. देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जीवन जगलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. मत्तयाची सुरुवर्तमान अध्याय 7 ओबी 21 आपण वाचूया. आम्ही ख्रिस्ती कशासाठी झालो? आम्ही विश्वास कशासाठी ठेवतो? आम्ही देवावर विश्वास का म्हणून ठेवतो? आम्ही देवावर विश्वास अशासाठी ठेवतो की आमचे तारण झाले पाहिजे, आम्ही स्वर्गात गेलो पाहिजे, आमचा आत्मा नष्ट झाला नाही पाहिजे. मी पुष्कळदा लोकांना सांगतो, काय सांगतो? जो आत्मा ज्याचं तारण झालं नाही आणि तो मरण पावला, म्हणजे पापात म्हणा, त्याच्या पापाची क्षमा झाली नाही, मग त्याचा आत्मा काय होते? भटकत राहते. मग त्याचा आत्मा भटकत राहिला तर मग त्याला कोण पकडते? त्याला शैतानी आत्मा मग त्याला ह्या आमच्या भटकत राहणाऱ्या ह्या आत्म्याला आपल्या वशमध्ये करून घेते. कधी कधी पहा तुम्ही म्हणता याच्या अंगात आलं आणि हा काय म्हणायला लागला? फलाण्याचं नाव घेत होता, असं म्हणते नाही का? मग कोण लागते? कोण? मेलेला माणूस नाही लागत, परंतु मेलेल्या माणसाचा आत्मा शैतान आपल्या वशमध्ये करते आणि मग तो शैतान आम्हाला लागते. आणि मग तो शैतान मग अंदर असलेला तो काय करते? मग बोलते, मग मी त्या फलाण्याच्या घरची होय, मग ते झालं, मग असं झालं, मग ते बोलतं. मग आम्हाला वाटते का तो मेलेला व्यक्ती बोलत आहे. नाही, तसं नाही. तो दुष्ट आत्मा, जो दुष्ट आत्मा तो वाट पाहत राहते. कसा वाट पाहत राहत आहे? आमच्या आत्म्याला वशमध्ये करण्यासाठी. परमेश्वर कशासाठी वाट पाहत आहे? आमच्या आत्म्याचं तारण करण्यासाठी. परमेश्वर कसा वाट पाहत आहे? परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठवून आमचे तारण केले, आणि आमचे तारण अशासाठी केले की आमचा आत्मा स्वर्गात जावा. परंतु शैतान काय वाट पाहत आहे?
मी ह्या लोकांना स्वर्गात जाऊ देत नाही असं प्रयत्न करत आहे शैतान. म्हणजे दोघांची लढाई चालू आहे. मग आम्ही काय करतो, जेव्हा देवाची साथ देतो तेव्हा आम्ही शैतानाला हरवतो. परंतु जेव्हा शैतानाची साथ देतो मग काय होते, आम्ही देवाच्या विरुद्धामध्ये जातो. म्हणजे जेव्हा वाईट काम करतो, वाईटाची संगत धरतो, देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये जातो, तेव्हा काय करतो आम्ही शैतानाला साथ देतो. आणि म्हणून मग आमचा आत्मा काय होते, आमच्या आत्म्याची मुक्ती होत नाही. म्हणून आम्हाला आत्म्याच्या मुक्तीसाठी, आम्ही स्वर्गात जाण्यासाठी, मग वचन काय म्हणत आहे पहा, मत्तई अध्याय 7:21 वाचा बरं कोणतरी. मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. मला प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गराज्यात होईल असं नाही. प्रभुजी प्रभुजी म्हणणारा, आम्ही प्रभुजी प्रभुजी म्हणतो, प्रभुजी प्रार्थना करतो, गाणे म्हणतो, प्रभुजी प्रभुजी. समोर वाचा. तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागेल त्याचा होईल. हालेलुया हालेलुया. मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचा आत्मा भटकत न राहण्यासाठी आम्ही काय करावं, मग देव बापाने सांगितलेल्या इच्छेप्रमाणे, आज्ञेप्रमाणे चाला, तेव्हाच आम्हाला स्वर्गामध्ये जागा मिळते. हालेलुया 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 हालेलुया. कोणाला इच्छा नाही स्वर्गात जायची? कोणाला इच्छा नाही? सर्वांनाच आहे, नाही का? मग आम्हाला इच्छा आहे स्वर्गात जायची. आम्हाला इच्छा आहे देवबाबाची इच्छा पूर्ण करण्याची, देवबाबाच्या आज्ञा पाळण्याची इच्छा आहे आम्हाला, हो ना? आहे ना? सर्वाला आहे ना? आहे, आम्हाला आहे. दारू पिणारा माणूस हे म्हणते, हो मी देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. खरा खाणार आहे म्हणते, शिव्या देणार आहे म्हणते, वाईट काम करणार आहे म्हणते, त्याची इच्छा आहे. परंतु काय होते, आमच्याच्यानं जमत नाही. आजपर्यंत तुम्ही विचार करून पहा, कितीदा आम्ही प्रयत्न केला, कितीदा आम्ही निश्चय केला, कितीदा आम्ही ठरवलं का आजपासून नाही, आजपासून वाईट काम करणार नाही, आजपासून देवाच्या इच्छेच्या विरोधात जाणार नाही, आजपासून मी शिवा देणार नाही, आजपासून खर्रा खाणार नाही, आजपासून मी दारू पिणार नाही, असं कितीदा आम्ही ठरवलं ना. पण तो होत नाही, नाही का? बरोबर आहे का नाही? होत नाही. त्याला कारण काय आहे माहिती आहे का? त्याला कारण हे आहे की आमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही, आणि म्हणून आम्ही पवित्र आत्म्याला स्वीकार केलेला नाही, आणि पवित्र आत्म्याची आम्ही प्रार्थना करत नाही. प्रभूनं आम्हाला काय केलेलं आहे? पवित्र आत्मा दिलेला आहे. आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. पवित्र आत्मा आमच्यासाठी दिलेला आहे. कशासाठी? आम्ही योहानाची शुभवर्तमान अध्याय 16 7 आणि 8 आपण वाचतो. योहानाची शुभवर्तमान अध्याय 16 7 आणि 8 आम्ही वाचतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. फार महत्वाची गोष्ट सांगत आहोत आम्ही, लक्षात ठेवा. आपण शिक्षण शिकतो, आमची मुलं कुठे जातात? शाळेमध्ये शिकायला जातात, नाही का? आम्ही सुद्धा इथं देवाकडे येऊन देवाकडून ज्ञान मिळवतो, आणि ज्ञान मिळवलंच पाहिजे. हालेलुया 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 हालेलुया. योहानाची शुभवर्तमान अध्याय 16 7 8 वाचा. तरी मी तुम्हाला खरं सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुझ्याकडे येणारच नाही, मी गेलो तर तुला तुझ्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी नीतिमत्वाविषयी व न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करील. तर पवित्र आत्मा आम्हाला देण्यात आलेला आहे. प्रभूनं काय म्हटलं? येशूनं काय म्हटलं? येशूनं असं म्हटलं की मी जाईन, आणि मी जाणे तुमच्या हिताचे आहे. मी नाही गेलो तर पवित्र आत्मा येणार नाही, आणि मी गेलो तर पवित्र आत्मा मी देवाकडे विनंती करीन, बापाकडे विनंती करीन, आणि तो तुम्हाला पवित्र आत्मा देईल, आणि तो तुमच्या सोबत राहील. आणि तो पवित्र आत्मा काय करील? तुम्हाला पापाविषयी, न्याय निवाड्याविषयी, नीतिमत्वाविषयी,
जगाची खात्री करून घेईल, म्हणजे आम्हाला समजावून देईल, म्हणजे आम्ही पाप करत आहोत याची आम्हाला अजून खात्री झाली नाही. तर आम्हाला चांगल्या काम करण्याची इच्छा आहे, पापापासून दूर राहण्याची इच्छा आहे, परंतु आमच्यानं होत नाही हे देवाला माहित आहे. कोणाला माहित आहे? देवाला माहित आहे. येशूलाही माहित आहे की आम्ही प्रयत्न करत आहोत, परंतु आमच्याच्यानं होत नाही. मग म्हणून प्रभूने काय म्हटलं, मी तुमच्यासाठी पवित्र आत्मा देईल आणि तो पवित्र आत्मा आम्हाला काय करेल, मदत करेल. म्हणून आम्ही काय करावं, रोज पवित्र आत्म्याची प्रार्थना करावं. रोज कमीत कमी एक तरी पवित्र आत्म्याचं गाणं म्हणावं. कोणतं गाणं माहित आहे तुम्हाला पवित्र आत्म्याचं? पवित्र आत्म्या माझ्यावरी, पवित्र आत्म्या माझ्यावरी, पवित्र आत्म्या माझ्यावरी, तू पवित्र आत्म्या माझ्या जाऊ नको, पवित्र आत्म्या तू माझा देव आहे, सोडू नको पवित्र आत्म्या, पापी माझ्या सदा पवित्र आत्म्या शांती दे, पवित्र आत्म्या मुक्ती दे, पवित्र आत्म्या. अशा प्रकारे हे रोज गाणं म्हणावं. पवित्र आत्म्या ये, पवित्र आत्म्या शांती दे, हे अंतःकरणातून तुम्ही रोज गाणं म्हणा. असं म्हणू नका आम्ही नवीन नवीन गाणी शिकण्याचा प्रयत्न करतो, नाही का, जुनं सोडून देतो. जेव्हा नवीन शिकायला जातो तेव्हा आपल्याला नवीन गाण्यामध्ये भक्ती नाही आहे, आपण शिकतो सोडून देतो फक्त. परंतु शिकल्यानंतर जे जुनं गाणं आहे ते काय करायचं, आपल्या जुनं गाणं आपोआप तोंडातून आपल्या निघते, आपल्या ओठावर बसून आहे, आपल्या जिभेवर बसून आहे, आपल्या अंतःकरणात बसून आहे. पुस्तकाची गरज नाही, पहाची गरज नाही, आम्ही कोणाकडे लक्ष द्यायची गरज नाही. डोळे मिटून बळीयापैकी परमेश्वराकडे आपलं मन लावून आपण म्हणता येते. काय म्हणता येते? पवित्र आत्म्या माझ्यावरी, विश्वासानं म्हणता येते. असे जुने गाणे आपण म्हणत जाऊ. जुने गाणे आपण कशासाठी शिकलो? सर्वालाच नवीन गाणे शिकायची इच्छा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नवीन गाणे शिका, जुने शिका, काही करा, परंतु भक्तीने म्हणा. तेव्हा रोज पवित्र आत्म्याचं एक गाणं तुमच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन होईल. रोज येशूची आराधना करा, रोज येशूची आराधना करा, येशूला धन्यवाद द्या, स्तुती करा. हालेलुया, 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 हालेलुया. आणि पवित्र आत्म्याचं गाणं म्हणा आणि आपली गरजा परमेश्वराकडे मांडा. परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. गलती करास पत्र अध्याय 5:16. गलती करास पत्र अध्याय 5:16. हालेलुया, 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 हालेलुया. वाच मिळालं का? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. गलती करास पत्र अध्याय 5:16 मध्ये वचन सांगत आहे, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. मी तर तुम्हाला सांगतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला. पवित्र आत्मा आम्हाला प्रेरणा करते, म्हणून आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं. आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं आणि शरीराच्या प्रेरणेने नाही चालायचं. आम्ही पाप कधी करतो? जेव्हा आम्ही शरीराची इच्छा पूर्ण करतो. शरीर म्हणते आज मस्त मटण खा. कोण म्हणते? शरीर म्हणते, नाही का. आज बाजाराचा दिवस आहे ना, पैसे आले ना, आज अरे मटण घे, नाही तर बकरं घे, नाही तर काहीतरी घे, आज पण काहीच घेतल्याशिवाय सोडू नको, असं म्हणते. म्हणजे शरीराची इच्छा पूर्ण. मग थोडं अरे एवढा चांगला स्वयंपाक, मस्त सुगंध येत आहे, नाही का, मस्त बढिया फोडणीची सुगंध येत आहे, मग एवढ्या याच्यामध्ये मग थोडीशी नाही पाहिजे का? नाही का, हो ना. कोण म्हणते? कोण म्हणते? शरीर म्हणते, नाही का. शरीर म्हणते. आत्मा का म्हणते? तू गलत करत आहेस. आत्मा काय म्हणते?
प्रत्येकाचा आत्मा तुम्ही पहा ना, जेव्हा तुम्ही वाईटाकडे जाता तेव्हा आत्मा काय म्हणते, तू गलत करत आहेस. परंतु गलत करत आहेस म्हणताना आम्ही त्याला आत्म्याला काय म्हणतो, तू चूप बस, मी एकटाच थोडा करत आहे ना. बरोबर आहे का नाही? चूप बस, मी एकटा थोडा करत, थोडं करत आहे. आणि पुन्हा काय करतो म्हणतो नाही का, मी थोडंच खर्च करता, त्यानं आणलं म्हणून मी पेता, त्यानं दिलं म्हणून मी पेता. बरोबर आहे का? कोणी करो, परंतु आत्मा आमचा आहे. देवाने आम्हाला आत्मा दिलेला, आम्हाला आत्मा दिलेला आहे. त्या आत्म्याचे आपण नाही ऐकलं तर आम्हाला भोगावं लागेल. आम्ही जर त्या आत्म्याचे नाही ऐकलं तर आम्हाला त्या न्यायाच्या दिवशी आपण म्हणतो नाही का, नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ, हम मिलेंगे अधरों पर, देखेगा सारा जहां. कुठे जाणार? नीले आसमां के पार, नंतर वरत आकाशात, स्वर्गामध्ये, तिथं जाण्याची आम्ही तयारी करत आहोत ना, करत आहोत का नाही? परंतु तयारी आम्ही जर चांगल्या प्रकारे नाही केलं तर आमची तयारी अर्ध्यातच राहील आणि आम्हाला दुष्ट आत्मा फसवून घेऊन जाईल. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आम्ही कधी कधी काय करतो, पाप आहे आम्हाला माहीतच आहे, परंतु आताही सांगितल्याप्रमाणे पाप जरी असले तरी पण मी एकटाच थोडा करता, मला कमाई करायचा आहे, मला पैसे पाहिजे. देव काय कमाई करू नको म्हणते का? असंही म्हणतात ना लोक. देव काय कमाई करू नको म्हणते का? आपण स्वतःला आपण न्याय करतो. दारू विकणेवाला तसाच म्हणते नाही का, मी एकटाच थोडंच करता. किती लोकांचं घर बर्बाद करते रे बाबा. दारू पिण्यावाला तर थोडं ठीकच आहे, स्वतःचीच बदनामी, स्वतःचाच आत्मा. दारू विकणारा किती लोकांचा आत्मा नष्ट करते, किती लोकांचे घर उद्ध्वस्त करते, किती लोकांना पापात टाकते. दारू विकणारा नाही का, ते देवाच्या इच्छेनुसार आहे का? विचार करून पहा बरं, आहे का? बिलकुलच नाही, बिलकुलच नाही. तरी मग आम्हाला वाटते आम्ही चांगलंच काम करता, आम्ही चांगलंच काम करता नाही का. आम्ही फसवल्या नाही जावं. आम्ही स्वतःला म्हणतो मी चांगलंच काम करता. आपण स्वतःच्या इच्छेनुसार नाही तर कोणाच्या इच्छेनुसार? देवाच्या इच्छेनुसार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 6, करंथीकरास पहिले पत्र अध्याय 6 ओवी 19. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 6 ओवी 19. आम्हाला बायबलचा क्लास घ्या लागते एक दिवस. आमचं करंथीकर कोणाकडे राहते? हा, तुमचे शरीर वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमचं शरीर तुमचं स्वतःच आहे का? नाही, देवाने दिलेला. म्हणून आपण ह्या शरीराला नष्ट करू नये. दारू पिऊन, दारू पाजून, पैसे कमवून त्याचा नाश करू नये. आमचं हे शरीर काय आहे? देवाचं मंदिर आहे, पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. म्हणून पवित्र आत्म्याच्या मंदिरामध्ये आपण काळा बाजार करू नये, काळा बाजार करू नये, वाईट काम करू नये. तर याला पवित्र ठेवावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तिमोथेयाला दुसरे पत्र, तिमोथेयाला दुसरे पत्र. कारण देवाने आत्म्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाने कसा आत्मा दिलेला आम्हाला? सामर्थ्याचा, प्रीतीचा, संयमचा. संयम, प्रीती, सामर्थ्य. आम्ही कसं असावं? सामर्थ्य, छाती टोकून विश्वास करणारे, छाती टोकून साक्ष देणारे. भित्रेपणाचा नाही, लपण्याचा नाही. कोण लपते? ज्याच्यामध्ये पाप आहे, ज्याच्यामध्ये वाईट आहे, जो चुकून आहे, जो दारुड्या आहे. तो दारुड्या माणसाला समोर याची हिंमत होते का? नाही होत, नाही होत. दारूचा धंदा करण्यावाला उजागिरीने सांगते का? नाही सांगत.
लपून सांगते नाही नाही नाहीच म्हणते नाहीच म्हणते, तुमच्या घराला नाहीच म्हणते. बरोबर आहे का नाही? पण तो कपड्याचा धंदा करण्यावाला दुसऱ्या बोर्ड लावून ठेवते बळीयापैकी, खुलं ठेवते दुकान, उजाळानं करते. बरोबर आहे का नाही? त्याला भीती नाही आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून आपण काय केलं पाहिजे, हिमतीचा जो आत्मा देवान दिलेला आहे, धैर्याचा आत्मा दिलेला आहे, प्रेमाचा आत्मा दिलेला आहे, सामर्थ्याचा, ह्या आत्म्याने आपण परिपूर्ण व्हावं. हालेलुया. अध्याय 2 ओळी 22. प्रभूच्या ठायी तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. हालेलुया. हालेलुया. पुन्हा एकदा प्रभूच्या ठायी प्रभूच्या ठायी तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. आम्हाला एकत्र केलं देवानं कशासाठी? देवाच्या उपस्थितीला ओळखण्यासाठी, देवाचे सामर्थ्य ओळखण्यासाठी. पवित्र आत्म्याने बांधले गेलं पाहिजे. आम्ही पवित्र आत्म्याने बांधले गेलं पाहिजे, पवित्र आत्म्या शक्ती सामर्थ्याने, आणि आम्ही पवित्र आत्म्या शक्ती सामर्थ्याने जीवन जगलं पाहिजे. आणि जेव्हा पवित्र आत्मा आमच्यामध्ये येईल, आमचं जीवन बदलून टाकेल, बिलकुल बदलून टाकेल. आम्ही पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करूया, पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करूया. धन्यवाद देऊया देवाला, धन्यवाद देऊया देवाला, आणि पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करूया. उभे होऊया आपण आणि देवाला धन्यवाद देऊया. पवित्र आत्म्या, काय पवित्र आत्म्याला आपण बोलावूया. काय म्हणायचं आता? पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये.